एक वार आजच्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. नमा परम मंगला गौरव तुला परम वत्सला. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभूजी. पवित्र देव बापा, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमचं संरक्षण केलंस प्रभू. तू आमची काळजी घेतली, आमची प्रत्येक गरज तू पुरविलीस देव बापा. आणि आज भक्ती करण्याकरिता ही सुंदर संधी तू आम्हास दिलीस. तुझ्या भक्ती मंदिरात येण्याकरिता तू सहाय्य केलंस. पवित्र देव बापा, तुझ्या सर्व उपकारांबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो प्रभू. तुझ्या नावाला आम्ही उंचावितो. पवित्र देव बापा, आज या पवित्र वारी जेव्हा आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावत आहोत देव बापा, तुझ्याकरिता, तुझ्या भक्तीकरिता आज जेव्हा आम्ही या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येत आहोत, आमची प्रार्थना आहे पवित्र देव बापा, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे. पवित्र देव बापा, तू देखील आमच्यामध्ये राहा. कारण परमेश्वर देव बापा, तुझं आमच्यामध्ये असणं हे आमच्याकरिता आशीर्वादाचं कारण आहे प्रभूजी. आणि म्हणून आमची विनंती आहे प्रभू, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर प्रभू. आम्हास धू, आम्हास शुद्ध कर. आणि देव बापा, तुझ्या उपस्थितीने आज आम्हास आशीर्वादित कर. तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी आज तुझं सहाय्य तू आम्हास पुरव प्रभू. ही भक्ती तू तुझ्या गौरवाकरिता आशीर्वादाची कर प्रभू. देव बापा, जेव्हा ही मंडळी या ठिकाणी तुझी भक्ती करत आहे, तुझी आराधना करत आहे देव बापा, जे आमचे प्रियजन आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकाला देखील आम्ही तुझ्या समोर घेऊन येतो देव बापा. प्रत्येकाचं सहाय्य कर. आणि देव बापा, तुझं मोठं काम त्यांच्या जीवनामध्ये तू कर प्रभूजी. देव बापा, जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना देखील तू सुखरूप घेऊन ये. आणि माझी विनंती आहे प्रभू, पवित्र देव बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये उत्तम प्रकारचं वातावरण देऊन परमेश्वर देव बापा, आम्हा सर्वांना तू आशीर्वादित करायची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देव बापाला गौरव सन्मान देऊया. आपल्या सर्वांना येईल असं गीत यावेळेस आपण गाऊया. उपासना संगीतामधून 345 नंबरचं अनंत भगवान आपल्या सर्वांना येणारं गीत आहे. आपण सर्वजण मिळून गाऊया आणि
आणि प्रभूची स्तुती करूया. तीनशे 35 नंबर. देवाची ममता
संपूर्ण मंडळी त्यावेळी मिळता, कृपा वर्णिल सगळे अपूर्व ममता. मंडळीचं एकत्र येणं कशासाठी आहे? जी देवाची कृपा तुमच्यावरती आणि माझ्यावरती आहे, त्या कृपेचं वर्णन, त्याची जी ममता आहे त्याचं वर्णन, त्याविषयी एकमेकांना सांगणे आणि त्याविषयी एकमेकांना सांगत असताना त्या प्रभू परमेश्वराला गौरव देणे, त्या प्रभू परमेश्वराला आमच्या जीवनामधून उंचावणे, याकरिताच मंडळी एकत्र येत असते. भक्तीचा अर्थ काय आहे? ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे, ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला जीवन दिलेलं आहे, त्या परमेश्वराचे उपकार आठवणे, त्या परमेश्वराला त्यासाठी आभार मानणे, जे सर्व काम तो आमच्या जीवनामध्ये करत आहे त्याबद्दल त्याला गौरव देणे, त्याला सन्मान देणे. आणखीन एक गीत आपण गाऊया उपासना संगीतामधून 745 नंबरचं गीत. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उन्हे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे. धन ज्याचे त्याला उन्हे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उन्हे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उन्हे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उन्हे रे कशाचे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे त्याला उन्हे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उन्हे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उन्हे रे कशाचे. हीन दीन वृत्ती मेली, समर्थता तेथे भरली. हीन दीन वृत्ती मेली, समर्थता तेथे भरली. दिव्य स्फुरे अवनी दीपली, मुळच जाते त्याला उन्हे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उन्हे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उन्हे रे कशाचे. हसे मुखी विलसो तुझिया, ख्रिस्त शिष्य मंगला. हसे मुखी विलसो तुझिया, ख्रिस्त शिष्य मंगला. धन्य धन्य जगती तवरे, जीवन मोलाचे त्याला भय रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उन्हे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उन्हे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उन्हे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे, त्याला उन्हे रे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उन्हे रे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला भय रे कशाचे. त्या ख्रिस्तामध्ये तुम्हास आणि म्हणा आपल्या सर्वांना
धनवान करण्यात आलेला आहे. आणि हा ख्रिस्त ज्यांच्या जवळ आहे ते या जगामध्ये आम्हाला पाहायला भेटते की श्रीमंत आहेत, जगातही आणि त्या स्वर्गातही. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कशाचे. तुम्हाला आणि मला कुठल्याही चांगल्या वस्तूची उणीव तो पडू देत नाही. तुमची आणि माझी काळजी तो घेतो. एवढंच नव्हे तर आमच्या जीवनामधलं जे सर्व प्रकारचं भय आहे ते भय देखील नाहीसं करणारा ख्रिस्त आहे. आणि म्हणून ज्याच्याकडं हा ख्रिस्त आहे त्याच्या जीवनामध्ये ते समर्थता, त्याच्या जीवनामध्ये ते आशीर्वाद किंवा त्याच्या जीवनामध्ये ती निर्भयता आम्हाला पाहायला भेटते. आणि ही सर्व ख्रिस्तापासून आम्हाला दिसून येते. एक स्तोत्र यावेळेस आपण वाचूया. स्तोत्रसंहिता 47 आपण वाचूया. Psalm 47, स्तोत्रसंहिता 47 यावेळेस आपण वाचूया. अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा. कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. तो लोकास आमच्या ताब्यात देतो. तो राष्ट्रास आमच्या पायाखाली घालतो. त्याच्या आवडत्या याकोबास ज्या वतनाचा अभिमान होता ते त्याने आम्हासाठी निवडले आहे. जयघोष होत असता देव वर गेला आहे. करण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे. देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे. राष्ट्रातले अधिपती जमले आहेत. अब्राहमाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे. कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. तो परम थोर आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करून. देव अखिल पृथ्वीचा राजा आहे. ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली, ज्या परमेश्वराने तुम्हास आणि मला निर्माण केलेला आहे, तो परमेश्वर हा अखिल सृष्टीचा, हा अखिल पृथ्वीचा राजा आहे. सर्व काही त्याचं आहे आणि सर्व काही त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. आणि ही बाब देवाच्या लोकांना फार मोठा धीर देणारी आहे की त्याच्या नियंत्रणामध्ये सर्व काही आहे. आम्हाला माहिती आहे की या दिवसांमध्ये इलेक्शनचं वातावरण आहे आणि या इलेक्शनच्या वातावरणामध्ये मंडळ्या प्रार्थना करत आहेत, देवाचे लोक प्रार्थना करीत आहेत. बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारची भीती लोकांच्या मनामध्ये पाहायला भेटते. वेगवेगळ्या ठिकाणी ज्या गोष्टी आमच्या कानावरती येतात पुष्कळदा त्या आमच्या मनामध्ये भय निर्माण करतात. परंतु आम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की देवाच्या नियंत्रणामध्ये सर्व काही आहे. तो अखिल पृथ्वीचा राजा आहे, तुमचा आणि माझा राजा, ज्याच्या हातांमध्ये सर्व प्रकारची सत्ता आहे, ज्याच्या हातांमध्ये सर्व काही आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे आम्ही गीत देखील म्हटलं की ख्रिस्त धन ज्याचे त्याला उनेरे कसायचे, हा राजा जो अखिल पृथ्वीचा राजा आहे तो तुमचा आणि माझा प्रभू आहे. त्याने तुम्हाला आणि मला त्याच्या राज्यामध्ये त्याच्याबरोबर राज्य करण्यासाठी विशेष रीतीने निवडून घेतलेलं आहे. आणि आम्हाला माहिती आहे की ज्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांची जबाबदारी घेण्यात येते, त्यांची व्यवस्था करण्यात येते. आणि परमेश्वर देखील या प्रकारे तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता काम करणार आहे. आणि म्हणून आमच्या रोजच्या दिवसांमध्ये ही गोष्ट आम्ही आठवावी की देवाच्या नियंत्रणात सर्व काही आहे. आमच्या जीवनामधले चढ उतार देवाच्या नियंत्रणाबाहेर नाही. आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी ज्या आम्हाला विचलित करतात देवाच्या नियंत्रणाबाहेर नाहीत. सर्व काही परमेश्वराच्या नियंत्रणात आहे. आणि तो परमेश्वर तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करणारा परमेश्वर आहे.
तो म्हणतो की अब्राहमाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे. अब्राहमाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे, कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. तुम्ही आणि मी देवाचे आहोत आणि तुमचं आणि माझं संरक्षण परमेश्वरापासून आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करूया. प्रभू देवबापाला आपण उंचावूया. सर्वांना ख्रिस्तात सलाम. आपण प्रभूची स्तुती करू, त्याला गौरव देऊ. ह्या प्रभुवारी त्यांनी आपल्याला सर्वांना इथं एकत्रित केलेलं आहे, म्हणून त्याला स्तुतीचे स्तवन करूया. पहिलं गीत आपण गाणार आहोत, तारक तो सामर्थ्यो. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुगा है. तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगानुगा है. आहा हा हा हालेलुया. ओ हो हो होसाना. आहा हा हा हालेलुया. ओ हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया.
हालेलुया. दुसरं गीत आपण गाणार आहोत, तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां. मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जहां. मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान. क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली. तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली. तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली. क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. आई जीवन में खुशी, पाई अपनी जिंदगी. तूने मेरा शाफिया, तूने यह किया. आई जीवन में खुशी, पाई अपनी जिंदगी. तूने मेरा शाफिया, तूने यह किया. क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि तूने गवाही तेरे जी उठने की. अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि तूने गवाही तेरे जी उठने की. क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलो फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए सब कुछ है किया. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए सब कुछ है किया. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा. मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा. यीशु मसीह, यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा. मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा. करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर. तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर. मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम
बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। मौत से बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी मर्जी, आए तेरा राजा। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी मर्जी, आए तेरा राजा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आपण सर्वजण आपल्या पायावर उभे राहूया, प्रभूची स्तुती करू, त्याला आराधना देऊया. चौथं गीत आपण गाणार आहोत, देखो क्रूस पर. oh
हो गया है नया। ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ महिमा में मैं नीचे जाऊंगा, यीशु के संग में हरदम रहूंगा। महिमा में मैं नीचे जाऊंगा, यीशु के संग में हरदम रहूंगा। मुझसे प्रेम ये यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है। मुझसे प्रेम ये यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है। तो मैं चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा। चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा। मुझे प्रेम ने है पाया, मेरा अतीत बीत गया, मुझको अजीज मिल गया। सब कुछ हो गया है नया। ओ 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 आपण प्रार्थनेत जात असताना 5वं गीत गाऊया, शून्य से लेके तूने मुझे। शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में। प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए। शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में। प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए। अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा। जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के, मेरा सारा दंड सह लिया उसने। कोड़े खाके क्रूस उठा के यीशु ने मुझको मुक्ति और चंगाई दे दी है। जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के, मेरा सारा दंड सह लिया उसने। कोड़े खाके क्रूस उठा के यीशु ने मुझको मुक्ति और चंगाई दे दी है। अनोखा प्यार
सभी आशीषें दी मुझे उसने भरपूरी से, खतरों और सब मुसीबतों में से आखी पुतली जैसे संभाला मुझे, अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे उसने भरपूरी से, खतरों और सब मुसीबतों में से आखी पुतली जैसे संभाला मुझे। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। आपण सर्वजण प्रार्थना करूया. पवित्र 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 सर्वशक्तिमान देव बाप्पा, आम्हाला तू मागील रात्रभर सांभाळस म्हणून उपकार मानतो देव बाप्पा. देवप्पा, आज आम्ही सर्वजण चर्चमध्ये आलेला असताना देवप्पा आम्हा सर्वांना तू आशीर्वादाने भर देवप्पा. स्तुती आणि आराधना तू आशीर्वादित केली म्हणून उपकार मानतो देवप्पा. देवप्पा, जे लोक चर्चला येत आहे देवप्पा, त्यांचा प्रवास तू सुखरूप कर देवप्पा. तुझ्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. वचनांकडे जाऊया, प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, एक वार पुन्हा आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावलेलं आहे आणि आम्ही तुझ्याकडे पाहत असताना, तुझं वचन वाचत असताना, त्यावर मनन करत असताना आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. तुझ्या वचनाचं जे सामर्थ्य आहे प्रभू, ते तू आम्हावरती ओत आणि त्यातून तुझं गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनातून तू करून घे. आम्ही तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. कोणत्या पुस्तकामध्ये आहोत आपण? इतिहासाच्या पुस्तकामध्ये आहोत. मागचे जे 2 रविवार आहे, पाम संडे आणि पुनरुत्थानाचा जो रविवार आहे, या 2 रविवारमुळं आपण इतिहासाचे जे पुस्तक आहेत ते थोडा वेळ बाजूला ठेवले होते. परंतु तुम्हाला आठवत असेल की पाम संडेच्या आदल्या रविवारपर्यंत जे 3 रविवार आपल्याला प्राप्त झाले होते, त्या 3 रविवारमध्ये आपण इतिहासाचं जे पहिलं पुस्तक आहे ते पहिलं पुस्तक आपण संपवलं होतं. इतिहासाच्या पहिल्या पुस्तकावरती आपण पहिल्या 3 रविवारला आपण मनन केलं आणि आम्ही पाहिलं त्यामध्ये की हे जे पहिलं इतिहासाचं पुस्तक आहे त्यामध्ये पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे, दुसरे राजे, याच ज्या स्टोरी आहेत किंवा त्या ज्या घटना आहेत त्या कंटिन्यू मध्ये आहेत किंवा त्याच त्या ठिकाणी पुन्हा आम्हाला वाचायला मिळतात. परंतु पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजा आणि दुसरे राजे, त्याच पुन्हा घटना इतिहासामध्ये का आम्हाला देण्यात आल्यात किंवा का त्या पुन्हा लिहिण्यात आल्यात, त्याच्या मागची कारणं देखील आपण पाहिली की त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला अनुसरून ही पुस्तकं त्या ठिकाणी लिहिण्यात आली. जे तुम्ही पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे, दुसरे राजेमध्ये वाचता तेच जरी इतिहासाच्या पुस्तकांमध्ये असलं तरी एका नवीन दृष्टिकोनातून, एका नवीन पद्धतीने ते त्या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. पहिलेचे वाचक
आणि नंतरचे जे वाचक आहेत ह्यांच्यामध्ये देखील भिन्नता आम्हाला पाहायला भेटते. त्या पाडावपणामध्ये असणाऱ्या लोकांना, पाडावपणामधून जे पुन्हा परत येत आहेत त्या लोकांना उत्तेजन मिळण्यासाठी ही इतिहासाची पुस्तकं लिहिण्यात आलेली आहेत. पहिले इतिहास, दुसरे इतिहास आम्हाला माहिती आहे की कंटिन्युएशन मध्येच ते आहे आणि म्हणून आजपासून दुसरा जो इतिहास आहे, दुसरे इतिहास यावर काही वेळ आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. या महिन्याच्या शेवटच्या रविवारी पहिला इतिहास आणि दुसरा इतिहास या दोनही पुस्तकांवरती एकत्र परीक्षा आपली होणार आहे आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही आता दुसऱ्या इतिहासाकडे येतो, पहिले इतिहास या पुस्तकाचा पुढील भाग किंवा पुढचा भाग आणि प्रामुख्याने राजे या पुस्तकाची पुरवणी म्हणून दुसऱ्या इतिहासाकडं आम्हाला पाहता येईल. या पुस्तकाचा जो लेखक आहे, दुसरे इतिहास याचा जो लेखक आहे, त्याने राजकीय बाबींपेक्षा योग्य उपासना पद्धती बद्दल जास्त जागरूकता त्या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजेच जरी राजे त्यामध्ये तुम्हाला वाचायला भेटतील, जरी इतिहासाची पुस्तकं वाचत असताना जरी तुम्हाला राजांबद्दल वाचायला मिळेल, परंतु त्या राजकीय बाबींपेक्षा योग्य उपासना पद्धती जी आहे त्याविषयी हा जो लेखक आहे जास्त त्यावरती लक्ष केंद्रित करताना आम्हाला पाहायला भेटतो. दुसरे इतिहास या पुस्तकामध्ये प्रामुख्याने शल्मोनानंतर आलेल्या राजांपैकी 4 राजांवर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे, जास्त भर या पुस्तकामध्ये दिलेला आहे. ते 4 राजे म्हणजे आसा, यहोशवाफाट, हिजकिया, योशिया या 4 राजांवरती या दुसऱ्या इतिहासामध्ये जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि हे 4ही राजे यांच्याबद्दल आम्हाला पाहायला भेटते की हे चांगले राजे म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो की ज्यांनी चांगल्या सुधारणा त्या ठिकाणी केल्या, ज्यांनी लोकांना देवाकडं वळण्यासाठी त्या ठिकाणी अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती त्यांच्या अधिकारामध्ये निर्माण केलेली आहे. एक होमवर्क तुम्हा सर्वांसाठी आहे. होमवर्क हे आहे तुम्हा सर्वांसाठी की दुसरे इतिहास या पुस्तकामध्ये इस्रायलच्या किती राजांचा इतिहास लिहिलेला आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. प्रश्न समजला का? होमवर्क काय आहे? दुसरे इतिहास यामध्ये इस्रायलच्या किती राजांचा इतिहास लिहिलेला आहे. एक किती राजांचा इतिहास म्हणजे वाचत असताना फक्त नाव आलं म्हणून त्याची नोंद घेऊ नका. या राजाची कारकीर्द अशी किती इस्रायलच्या राजांची नावे या पुस्तकात आहेत हे तुम्ही सांगायचं आहे. समजला प्रश्न? कठीण आहे का? कठीण नाही, सोपे आहेत. बरं, यहुदाचे किती राजे आपण पाहिलेत? किती राजे आहेत? इस्रायलचे किती राजे आहेत? बापरे. मंडळीच्या माहितीसाठी ज्यावेळेस दुसरे राजे याच्यावरती पेपर घेतला ना, त्याच्यात मुख्य 10 मार्काचा प्रश्न होता की यहुदाचे राजे लिहा आणि इस्रायलचे राजे लिहा. सर्व ज्यांनी परीक्षा दिल्यात ना, ऑलमोस्ट त्या सर्वांनी ह्या राजांची नावं लिहिलीत, पाठ करून लिहिलीत आणि आज फक्त नंबर सांगायचा आहे, आकडा सांगायचा आहे तर कन्फ्यूज झालोत आपण. यहुदाचे 20 राजे आणि इस्रायलचे 19 राजे. विसरून जाऊ नका बरं, विसरून जाऊ नका. इस्रायलचे किती राजे यामध्ये नमूद केलेले आहेत ते तुम्ही मला सांगायचे. तुम्ही मला SMS करून सांगा किंवा पुढच्या रविवारी सांगा, जे तुम्हाला सोयीचं असेल. आता दुसरे इतिहास, पहिले इतिहास असेल किंवा दुसरे इतिहास असेल, या पुस्तकांचा हेतू काय आहे तर
बंदिवासातून परतलेल्या लोकांना प्रोत्साहन उत्तेजन देणे, जरी ते पाडावपणात गेलेत, यरुशलेम आणि मंदिर जरी नासधूस त्या ठिकाणी झालेलं आहे, तरी ते अजूनही देवाच्या योजनेचा भाग आहेत. अजूनही देवाची अभिवचने ही त्यांच्यासाठी आहेत, हे उत्तेजन त्यांना मिळावं. आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा ज्या त्यांच्या धार्मिक बाबी आहेत, ज्या त्यांच्या धार्मिक विधी आहेत, त्या त्यांनी पुन्हा एकदा सुरू कराव्यात, पुन्हा एकदा त्यांची स्थापना करावी. आणि या प्रकारे या लोकांनी प्रभूमध्ये, देवामध्ये त्या ठिकाणी वाढावं, आध्यात्मिकतेमध्ये वाढावं. या दृष्टिकोनातून या पुस्तकाचा हेतू आपल्याला पाहायला भेटतो. याचे जर तुम्हाला विभाग करायचे झाले, आज दुसरे इतिहास याला आपण विभागांमध्ये पाहणार नाही. जसं पहिले इतिहास याचे विभाग करून आपण अभ्यास केला, या दुसरे इतिहासचे विभाग आपण करणार नाही. परंतु तरी तुमच्या माहितीसाठी जर तुम्हाला विभाग करून अभ्यास करायचा असेल तर 2 विभागांमध्ये किंवा 3 विभागांमध्ये त्याची विभागणी करता येईल. पहिला विभाग ज्यामध्ये शल्मोनाचा अंमल जो आहे, शल्मोनाची कारकीर्द, ती तुम्हाला पाहता येईल पहिल्या 9 अध्यायांमध्ये. त्याच्यानंतर 10वा जो अध्याय आहे त्यामध्ये तुम्हाला रहबाम, शल्मोनानंतरचा राजा रहबाम, त्याची चूक ती त्या ठिकाणी, आणि राज्याचं विभाजन. आणि मग शेवटचा जो विभाग आहे की रहबामापासून सिदकिया जो राजा झाला शेवटचा, त्या राजापर्यंतचा इतिहास. या प्रकारे तुम्हाला 3 विभागांमध्ये त्यांची विभागणी करता येईल. या प्रकारचे विभाग आपण आधी केलेत, म्हणून त्या प्रकारे आपण त्याचा अभ्यास करणार नाही. तर दुसरे इतिहास याचा अभ्यास करत असताना या पुस्तकातून जो आध्यात्मिक संदेश आहे, या पुस्तकामधून जे आध्यात्मिक बोध आम्हाला प्राप्त होतात, त्यावरती मनन करत या पुस्तकाचा अभ्यास आपण करणार आहोत किंवा त्यावर विचार करणार आहोत. आणि म्हणून दुसरे इतिहास या पुस्तकामधून जो आध्यात्मिक संदेश आम्हाला प्राप्त होतो तो म्हणजे यश आणि विजय मिळवण्यासाठी प्रार्थनेचे सामर्थ्य. दुसरे इतिहास या पुस्तकातून आध्यात्मिक संदेश काय आहे? आध्यात्मिक संदेश आहे यश आणि विजय मिळवण्यासाठी प्रार्थनेचे सामर्थ्य. आणि आज हेच प्रतीक घेऊन काही वेळ जे देवबापाचं वचन आहे त्याकडं आपलं लक्ष आपण लावूया. मग प्रार्थनेचं सामर्थ्य जे आहे ते दुसऱ्या इतिहासामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आता वास्तविक पाहता राजांचा अभ्यास करत असताना जी चांगली राजे झालेत, या चांगल्या राजांनी देवाला आवडणाऱ्या गोष्टी केल्या, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी त्यांनी दूर केल्यात, त्यांचा त्याग केला, राज्यातून त्या दूर केल्यात आणि प्रार्थनापूर्वक लोकांना देवाच्या संगतीमध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम आम्ही पाहतो की राज्याला बळकटी मिळाली, याचा परिणाम त्या ठिकाणी राज्यामध्ये शांतता प्राप्त झाली, याचा परिणाम लोक त्या ठिकाणी आशीर्वादित झालेत. प्रार्थनेचं जे सामर्थ्य आहे हे या चांगल्या राजांच्या जीवनामधून आम्हाला पाहायला भेटतं. मग तो दावीद असू द्यात, तो शल्मोन असू द्यात, किंवा जी चांगली राजी झाले, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे सामर्थ्य जे आहे, प्रार्थनेचं जे सामर्थ्य आहे ते आम्हाला पाहायला भेटेल. आज तुम्ही आणि मी जे या ठिकाणी आहोत त्या आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं केवढं मोठं महत्त्व आहे हे आम्हाला माहीत आहे. प्रार्थनेचं सामर्थ्य केवढं मोठं आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा जो दुसऱ्या इतिहासाचा आध्यात्मिक संदेश आहे, यश आणि विजय याकरिता प्रार्थनेचं सामर्थ्य, हा तुमचा आणि माझा देखील अनुभव आहे. तुमचा आणि माझा देखील अनुभव आहे. मग प्रियांनो, प्रार्थनेचं जे सामर्थ्य आहे ना, हे 2 प्रकारे काम करतं. तुम्ही आणि मी ज्यावेळेस प्रार्थना करतो, 2 प्रकारे प्रार्थनेचं जे सामर्थ्य आहे ते कार्य करताना आम्हाला पाहायला मिळतं. प्रार्थनेद्वारे आम्हाला माहिती आहे की आम्हाला देवाचं सहाय्य प्राप्त होतं. प्रार्थनेद्वारे आम्ही देवाची मर्जी संपादन करतो. प्रार्थनेद्वारे आम्हाला मोठं सामर्थ्य त्या ठिकाणी
प्राप्त होतं. परंतु हे सामर्थ्य जे आहे ना, दोन प्रकारे काम करताना आम्हाला पाहायला मिळतं. त्यामधला पहिला भाग जो आहे ना, तो पहिला भाग असा आहे की प्रसंगाचा सामना करण्यासाठी मदत आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होते. पहिलं काम कसं आहे प्रार्थनेच्या सामर्थ्याचं, की ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणि मी आहोत, ज्या प्रसंगाला तुम्ही आणि मी तोंड देत आहोत, त्याला तोंड देण्याकरिता, त्याला फेस करण्याकरिता, त्याचा सामना करण्याकरिता, मग ती तुमची अडचण असू शकते, ते तुमच्या समोर निर्माण झालेली कठीण परिस्थिती असू शकते, तो तुमचा आजार असू शकतो, किंवा काही पण आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टींना तोंड देण्याकरिता, त्या गोष्टींचा सामना करण्याकरिता आम्हाला प्रार्थनेचं सामर्थ्य त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामध्ये मदत होताना आम्हाला पाहायला भेटते. आता आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की परिस्थिती, प्रसंग आमच्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवनामध्ये काही ना काही उलट पालट त्या ठिकाणी होत असतं. आणि मग अशा समयी आम्ही प्रार्थना करतो, आम्ही परमेश्वराच्या समोर जातो आणि आम्ही त्या ठिकाणी प्रार्थना करतो. मग आम्ही प्रार्थना करत असताना पुष्कळदा ती परिस्थिती काही बदलत नाही. पुष्कळदा तो प्रसंग जो आमच्यावरती आलेला आहे तो काही निघून जात नाही. आम्ही कठीण परिस्थितीला आणि प्रसंगाला तोंड देत असतो. परंतु प्रियांनो, आमच्यासाठी हे समजणं फार महत्त्वाचं आहे की त्या गोष्टींना तोंड देण्याकरिता, त्या प्रसंगांचा सामना करण्याकरिता जे बळ आम्हाला पाहिजे, जी मदत आम्हाला पाहिजे, जे सहाय्य आम्हाला पाहिजे, ते प्रार्थनेच्या द्वारे आम्हाला प्राप्त होत असतं. आणि याचं फार मोठं उदाहरण म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या समोर आहे. या मागच्या दिवसांमध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन पाहिलं. या दुःख सहनामध्ये आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्याला असं वाटलं की हा प्याला फार कठीण आहे, हा मी पिऊ शकत नाही, आणि मग आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्या गेतसेमने बागेमध्ये पाहतो की जो प्रार्थना करत आहे की शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, परंतु माझ्या इच्छेने नव्हे तर तुझ्या इच्छेने. आणि आम्ही काय पाहतो त्या ठिकाणी की देवदूत आम्ही त्या ठिकाणी पाहतो की जे त्याला शक्ती देत आहेत. त्याने प्रार्थना केली की हा प्याला टळून जाऊ दे, मग दुःख सहन टळून जायला पाहिजे होतं. पुष्कळदा आम्ही प्रार्थना करतो की प्रभू ही परिस्थिती काढून टाक, प्रभू हा प्रसंग काढून टाक, प्रभू हा आजार काढून टाक, दे बापा हे असं कर, दे बापा ते तसं कर. आम्ही अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये करण्यासाठी दे बापाला सांगत असतो, असं कर, तसं कर, हे कर, ते कर. परंतु त्या गोष्टी तिथंच असतात प्रियांनो, त्या गोष्टी तिथंच असतात, त्या गोष्टी तिथंच आहेत. याचा अर्थ हा नाही की देवबाप आमची प्रार्थना ऐकत नाहीये, त्याचा अर्थ हा नाही की देवापर्यंत आमचा आवाज पोहोचत नाहीये. प्रियांनो, आमची एकही प्रार्थना व्यर्थ जात नाही, ती आमच्यासाठी काम करते. प्रार्थनेचं उत्तर किंवा प्रार्थनेचं जे सामर्थ्य आहे त्याचा पहिला प्रकार आम्ही पाहिला की त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी, त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी, त्या आजाराला तोंड देण्यासाठी परमेश्वर देव आम्हाला त्या ठिकाणी शक्ती पुरवत असतो, त्या ठिकाणी सामर्थ्य देत असतो. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला त्या गेतसेमने बागेमध्ये त्या ठिकाणी शक्ती देण्यात आली, ती पूर्ण रात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी वधस्तंभावरचं खिळलं जाणं, या सर्व गोष्टींसाठी त्याला त्या ठिकाणी शक्ती त्या ठिकाणी पुरविण्यात आली. आणि पुष्कळदा आम्ही ही गोष्ट समजून न घेतल्यामुळं आम्ही काय म्हणतो, दे बाप आमची प्रार्थनाच ऐकत नाहीये, आमची परिस्थितीच बदलत नाहीये. पुष्कळदा त्या ठिकाणी परमेश्वराचं हे जे काम प्रार्थनेच्या द्वारे चालू आहे ते न समजून घेतल्यामुळं मनुष्य आपल्या जीवनामध्ये, प्रार्थनामय जीवनामध्ये पुष्कळदा निराश झालेला असतो, पुष्कळदा तो उदास अशा प्रकारचा असतो. परंतु ही खात्री बाळगा प्रियांनो, ही खात्री बाळगा की तुमची आणि माझी एकही प्रार्थना त्या ठिकाणी व्यर्थ जात नाही. त्या ठिकाणी तुमचा आणि माझा प्रभू आहे जो ऐकतो आणि तो आमचं सहाय्य देखील
त्या ठिकाणी करत असतो. त्याची इच्छा असते की त्याचं गौरव त्या परिस्थितीमधून आमच्या जीवनातून व्हावं. पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी शिष्यांना म्हणतो की आता पित्याने पुत्राचं गौरव करून घेतलेलं आहे, पित्याच्या ठाई त्याचं गौरव आता लवकरच होणार आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जेव्हा प्रार्थनेच्या द्वारे परिस्थिती बदलत नाहीये, आम्ही समजून घ्यावं की देवाच्या गौरवासाठी ही परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आलेली आहे. देवाच्या गौरवासाठी आज मी या प्रसंगामध्ये, आज मी या परिस्थितीमध्ये आहे आणि देवाचं गौरव त्या ठिकाणी करून घेता येतं. प्रियांनो, दुसरा जो प्रकार आहे प्रार्थनेचं सामर्थ्य जे त्या ठिकाणी काम करतं ते म्हणजे परिस्थिती प्रसंग चमत्कारिकरित्या त्या ठिकाणी बदलल्या जाते. चमत्कारिकरित्याने आजार त्या ठिकाणी बरे होतात. पहिली गोष्ट तोंड देणे किंवा दुसरी गोष्ट, दुसरं सामर्थ्य ते बदलून टाकणे. आणि या दोनही गोष्टी प्रार्थनेच्या द्वारे त्या ठिकाणी शक्य होतात. प्रियांनो, प्रार्थनेच्या द्वारे त्या ठिकाणी ते घडताना आम्हाला पाहायला मिळतात आणि या गोष्टीचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आहे. या दुसऱ्या इतिहासामधून काही संदर्भ वाचूया की ज्यामध्ये आम्हाला प्रार्थना आणि प्रार्थनेचं कार्य त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. दुसरे इतिहास 13वा अध्याय आणि 13 ते 18 वचनं मी तुमच्यासाठी वाचत आहे. 13वा अध्याय आणि 13 ते 18 वचनं. तरी पण यराबामाने दबा धरणाऱ्यांना वळसा घालायला सांगून शत्रूच्या पिछाडीस पाठवले. या प्रकारे यहुदाच्या आघाडीस ते होते व पिछाडीस दबा धरणारे होते. यहुदी लोकांनी मागे वळून पाहिले तर आपल्या पुढे व मागे युद्ध होणार असे त्यांना दिसून आले. तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि याजक करणे वाजवू लागले. यहुदी लोकांनी जयघोष केला. ते जय जयकार करीत असता देवाने अबिया व यहुदा यांच्या समोर यराबाम व सर्व इस्रायल यांचा मोड केला. इस्रायल लोक यहुदा समोरून पळाले आणि देवाने त्यांना त्यांच्या हाती दिले. अबिया व त्याचे लोक यांनी त्यांची मोठी कत्तल उडवली. त्या दिवशी इस्रायलच्या 5 लाख निवडक पुरुषांचा संहार झाला. या प्रकारे इस्रायल लोक त्या प्रसंगी चित्त झाले आणि यहुदी लोक प्रबल झाले, कारण त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यावर भिस्त ठेवली होती. एक प्रसंग या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. अबिया याच्या कारकिर्दीमध्ये हा प्रसंग आम्हाला पाहायला भेटतो. अबिया, जर तुम्ही सुरुवातीची वचने वाचले तर जेव्हा हे लोक युद्धाकरिता एकमेकांसमोर आहेत, अबियाचा संदेश तुम्हाला वाचायला मिळेल. आणि अबियाचा हा जो संदेश आहे जो आम्हाला 13व्या अध्यायामध्ये पाहायला भेटतो, हा दुसरीकडं नाही. म्हणजे तुम्ही जर तो पहिले राज्य दुसरे राज्यामध्ये शोधला तर तो तिथं सापडणार नाही, तो फक्त इथंच तुम्हाला सापडेल. अबिया या लोकांना सांगतो की तुम्ही कशा प्रकारे देवाच्या विरुद्ध वागलात, देवाने ज्या व्यक्तीला निवडलं तुम्ही त्याच्या विरुद्ध कसे वागलात. देवाचा संदेश अबिया जो आहे हा यराबाम आणि इस्रायल लोकांना देतो, परंतु ते त्याकडे लक्ष देत नाही. यराबाम आपलं मन कठीण करतो आणि त्या जे दबा धरून बसलेले आहेत त्यांना त्यांच्या पिछाडीस जायला सांगतो. आणि आम्हाला पाहायला भेटतं की अबिया त्या ठिकाणी 4 लाख सैनिकांना घेऊन उभा आहे युद्धासाठी. यराबाम आणि इस्रायलांची संख्या किती आहे? 8 लाख आहे. तिथंच लिहिलेलं आहे 8 लाख ते आहे. यहुदाचे 4 लाख सैनिक आहे, इस्रायलचे 8 लाख सैनिक आहे. परिस्थिती कशी आहे? समोर पण इस्रायल आणि माग पण इस्रायल आणि मध्ये यहुदाचं सैन्य. ते दोन्ही बाजूंनी जणू काही त्या ठिकाणी अडकलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही त्यांना त्या ठिकाणी पाहता. परंतु मग त्यांनी काय केलं? त्यांनी परमेश्वराचा धावा केला. याजक लोक त्या ठिकाणी करणे वाजवू लागले, जयघोष त्या ठिकाणी होऊ लागला, जय जयकार त्या ठिकाणी होऊ लागला. लोक देवाचा धावा करीत आहे. काय परिणाम झाला? हे 4 लाख लोक या 8 लाख लोकांवरती प्रबल झालेत.
परिस्थिती क्षणामध्ये कशी बदलून गेली. थोडा वेळ पूर्वी काय होतं की हे 8 लक्ष लोक या अर्ध्या लोकांना सहज चिरडून टाकतील, कारण दोन्ही बाजूनी यांच्यावरती हमला करण्यात आलेला होता. दोन्ही बाजूंनी, जसं मिसर देशातून ज्यावेळेस हे इस्रायल लोक निघाले, समोर मोठा समुद्र होता आणि मागं फारोचं सैन्य होतं. पुढेही जाता येत नाही आणि मागही जाता येत नाही. तशीच काहीशी परिस्थिती या ठिकाणी अबियाच्या कारकिर्दीमध्ये आम्हाला पाहायला मिळते. समोर पण सैन्य, मागं पण सैन्य. काय उरलेलं आहे? परमेश्वराचा धावा करतायत, परमेश्वराचा धावा करतायत. आणि आम्ही पाहतो की यहुदाच्या लोकांसमोर इस्रायलच्या लोकांचा पाडाव झाला आणि असं सांगितलेलं आहे की 5 लाख इस्रायलचं सैन्य, पुरुष त्या ठिकाणी त्यांची कत्तल त्या दिवशी झाली. 5 लाख. ज्यावेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराचा धावा करतो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराचा धावा करतो, प्रियांनो, आम्ही चहूबाजूंनी कानं त्या ठिकाणी अडकलेले असणार. परमेश्वराला माहित आहे आपल्या लोकांची परिस्थिती कशी बदलायची. परमेश्वराला माहित आहे की आपल्या लोकांना त्यामधून बाहेर कसं काढायचं आहे. परमेश्वराला माहित आहे की त्या ठिकाणी काय करायचं आहे. आणि आम्ही पाहतो की हे यहुदाचे लोक त्या ठिकाणी मोठा विजय त्या ठिकाणी प्राप्त करतात. दुसरा एक संदर्भ आणखीन वाचूया प्रार्थनेच्या संदर्भात. 14वा अध्याय आणि 11 आणि 12 वचने. 14वा अध्याय 11 आणि 12 वचने. या प्रसंगी आसाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली की हे परमेश्वरा, सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे सहाय्य करणारा तुझ्या वाचून अन्य कोणी नाही. हे आमच्या देवा परमेश्वरा, आमचे सहाय्य कर. आमची भिस्त तुझ्यावर आहे. आम्ही तुझ्या नावावर भरोसा ठेवून या समूहाशी सामना करण्यास आलो आहोत. हे परमेश्वरा, तू आमचा देव आहेस. मानवाचे तुझ्यावर वर्चस्व होऊ देऊ नकोस. तेव्हा परमेश्वराने आसा व यहुदी यांच्या पुढे कुशी लोकांना असा मार दिला की ते पळून गेलेत. आणखीन एक युद्धाचा प्रसंग आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. पहिला जो प्रसंग होता तो अबियाच्या कारकिर्दीतला होता. हा दुसरा प्रसंग जो आहे हा आसाच्या कारकिर्दीमधला आहे. आणि ज्यावेळेस कुशी लोकांनी, जेरह हा जो कुशी आहे तो त्या ठिकाणी सैन्य घेऊन या लोकांवरती चालून येतो. आसाने केलेली प्रार्थना आम्ही त्या ठिकाणी पाहतो. काय परिणाम झाला? कुशी लोक यहुदाच्या लोकांसमोरून पळून गेलेत. प्रार्थनेचं सामर्थ्य एवढं मोठं आहे ना. गीतकर्ता म्हणतो, प्रार्थनेचे बळ मोठे, नाशी संकटा समूळ, नाशी संकटा समूळ. या प्रकारे प्रार्थनेचं सामर्थ्य जे आहे ते आमच्या जीवनामध्ये काम करत असतं प्रियांनो. ते ती परिस्थिती बदलून टाकतं. ते संकट केवढंही मोठं असो, शत्रू केवढाही मोठा असो, त्याला तुमच्या समोर टिकाव धरता येत नाही, कारण तुमच्या जीवनामध्ये प्रार्थनेचं सामर्थ्य त्या ठिकाणी काम करत असतं. काय म्हणतो असा त्या ठिकाणी की मानवाचे तुझ्यावर वर्चस्व होऊ देऊ नको. मानवाचे तुझ्यावर वर्चस्व होऊ देऊ नको. कोणाला म्हणतोय तो? परमेश्वराला म्हणतो. आम्ही या ठिकाणी तुझे लोक म्हणून आहोत. तुझ्या नावावर विश्वास ठेवून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि म्हणून त्यांचा तुझ्यावरती वर्चस्व होऊ देऊ नको. युद्ध कोणाचं आहे? युद्ध कोणाचं आहे? युद्ध परमेश्वराचं आहे. विजय कोणाचा आहे? परमेश्वराचा आहे. विजय कोणाकडून आहे? परमेश्वराकडून आहे प्रियांनो. आणि म्हणून आपल्या जीवनामधले युद्ध परमेश्वराला लढू द्या. परमेश्वराला त्या ठिकाणी काम करू द्या. परमेश्वराचं काम हे तुमच्या आणि माझ्या बुद्धी सामर्थ्या पलीकडं आहे. हे तुमच्या आणि माझ्या बुद्धी सामर्थ्या पलीकडं आहे प्रियांनो. ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवाचे लोक म्हणून या जगामध्ये आहोत ना, तर ही गोष्ट नीट समजून घ्या की तुमच्या समोर उभा असणारा शत्रू, तुमच्या समोर उभा असणारा वैरी,
तुमच्या जीवनामध्ये उभी झालेली कठीण परिस्थिती, तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आजार, तुमच्या जीवनामध्ये ज्या सर्व परिस्थितींना तुम्ही तोंड देत आहात, त्या ठिकाणी तुम्ही एकटे नाहीत, तुम्ही देवाचे लोक आहात. आणि म्हणून देव त्या ठिकाणी आपल्या लोकांसमोर त्या ठिकाणी उभा राहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून मग तो आजार फक्त तुमचा राहत नाही, ती कठीण परिस्थिती फक्त तुमची राहत नाही, तो कठीण प्रसंग फक्त तुमचा राहत नाही, तर तो तुमच्यावरती आलाय म्हणून तो परमेश्वरावरती देखील आहे. परमेश्वर देखील त्या ठिकाणी तुमच्यासोबत उभा आहे. आम्ही देवाचे लोक आहोत आणि हे एक फार मोठं सामर्थ्य, हे या ठिकाणी फार मोठा धीर, फार मोठा आधार आमच्यासाठी आहे की आमचा देव आम्हाला कधीही एकटं सोडत नाही, तर जणू काही त्या सर्व गोष्टींचा सामना करण्यासाठी तो आमच्यासोबत त्या ठिकाणी उभा राहतो. आणि आम्हाला तो म्हणतो की शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. प्रियांनो, युद्ध देवाचं आहे, विजय देखील देवाचा आहे, विजय प्राप्ती देखील हे परमेश्वराकडूनच आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला भेटते. शेवटचा एक संदर्भ आपण वाचूया यावेळेस. दुसरे इतिहास 26:5. दुसरे इतिहास 26:5. देवाचे दृष्टांत जाणणारा जखर्या याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे. देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले. कोणाबद्दल लिहिलेलं आहे? उज्जिया राजाबद्दल. आधी पण आपण या राजाबद्दल अभ्यास केलेला आहे. उज्जिया राजाबद्दल या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगत आहे की देवाचा दृष्टांत जाणणारा जखर्या याच्या वेळी उज्जिया देवाच्या भजनी लागलेला असे. आणि जोपर्यंत उज्जिया देवाच्या भजनी लागलेला होता, देवाने त्याचं कल्याण केलं, त्याला मोठं केलं, त्याला उंच केलं. परंतु जेव्हा त्याचं हृदय देवाच्या दृष्टीने उन्मत्त झालं, जेव्हा त्याचं हृदय देवाच्या दृष्टीने उन्मत्त झालं, प्रियांनो, काय झाला? तो कोडी झाला. संपूर्ण आयुष्यभर हा उज्जिया राजा त्या ठिकाणी कोडी राहिला, त्या ठिकाणी कोडी राहिला. प्रियांनो, संपवत असताना आम्ही प्रार्थनेबद्दल आणि प्रार्थनेच्या सामर्थ्याबद्दल आम्ही विचार करत आहोत. आणि म्हणून संपवत असताना मला या गोष्टीचा देखील उल्लेख करायला पाहिजे की प्रार्थनामय जीवन कशाला म्हणावं, प्रार्थनामय जीवन कशाला म्हणावं. आम्ही रोज सकाळी उठून प्रार्थना करतो, आम्ही दुपारी प्रार्थना करतो, आम्ही संध्याकाळी प्रार्थना करतो, आम्ही रात्री प्रार्थना करतो. याला प्रार्थनामय जीवन म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. सकाळी प्रार्थना करत आहे, दुपारीही प्रार्थना करत आहे, संध्याकाळीही प्रार्थना करत आहे, रात्री पण प्रार्थना करत आहे. मग का प्रार्थनामय जीवन नाही म्हणावं? मग कशाला म्हणावं प्रार्थनामय जीवन? कशाला म्हणावं प्रार्थनामय जीवन? म्हणजे मी सांगण्याच्या आधीच तुम्हाला याची कल्पना आहे ना? मी सांगण्याच्या आधीच आपल्याला माहित आहे की केवळ प्रार्थना करायची म्हणून मी माझ्या ठरलेल्या वेळेवरती प्रार्थना केली आणि मग प्रार्थना झाल्यानंतर मला पाहिजे तसं मी जीवन जगलो, त्याला प्रार्थनामय जीवन म्हणत नाही. तुम्ही जी प्रार्थना करता, तुम्ही आमेन म्हटल्यानंतरही प्रियांनो तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला ते प्रार्थनेचं जीवन कृतिशील, प्रॅक्टिकली तुम्हाला ते जगायला पाहिजे. पुष्कळदा आमच्या प्रार्थना कशा झालेल्या असतात? आम्ही आमेन म्हटलं की प्रार्थना करत असताना ज्या ज्या लोकांमुळे आम्हाला डिस्टर्ब झाला आम्ही त्यांच्यावरती ओरडू लागतो. प्रॅक्टिकल गोष्ट आहे, मी पण केलेली आहेत माझ्या जीवनात, है ना? आम्ही प्रार्थना करत असताना ज्यांच्यामुळं आम्हाला प्रार्थना करत असताना डिस्टर्ब झाला आम्ही ओरडू लागतो त्यांच्यावर. फॅमिली प्रेयर झाली की लगेच आमचा हात रिमोटकडे जातो, हे सिरियल आहे, ते सिरियल आहे. प्रार्थना संपण्याची जणू काही आम्ही वाट बघतो. प्रार्थनामय जीवन आमचं कसं असतं? आम्ही चर्चमध्ये बसलेलो आहोत, आम्ही खूप चांगले आहोत, आम्ही प्रार्थना करत आहोत,
परंतु प्रियांनो, ज्या प्रार्थनेच्या आत्म्याने आम्ही या ठिकाणी बसलेले आहोत, या ठिकाणाहून उठल्यानंतरही तो प्रार्थनेचा आत्मा त्या ठिकाणी कार्य करत राहतो का? आम्ही या ठिकाणी बसून देवाबरोबर बोलत आहोत, परंतु आम्ही आमेन म्हटल्यानंतर, आम्ही या ठिकाणाहून बाहेर गेल्यानंतर आमचं देवाबरोबरचे बोलणं आहे ते बदलून जातं आणि मग आम्ही वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चर्चा करू लागतो. आम्ही नको ते शब्द त्या ठिकाणी बोलू लागतो. आम्ही नको त्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही चर्चा करतो. याच्याबद्दल असेल, त्याच्याबद्दल असेल, याने हे केलं, त्याने तसं केलं. याला प्रार्थनामय जीवन म्हणावं का? आज का विश्वासणाऱ्यांच्या जीवनामधून प्रार्थनेचं सामर्थ्य दिसत नाही? कारण आम्ही फक्त देवासोबत बोलण्याचं काम करतो आणि मग आमेन म्हटल्यानंतर जणू काही आम्ही जग जसं आहे जगाबरोबर आम्ही समरूप होऊन जातो. जग जसं बोलतं आम्ही तसं बोलतो. प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगतं की एकाच नळातून कडू आणि गोड पाणी येईल का? परंतु तुम्ही आणि मी ते सत्य करून दाखवतो. तुम्ही आणि मी ते सत्य करून दाखवतो. आम्ही प्रार्थना पण करतो, आम्ही त्याच मुखाने देवाची स्तुती आराधना पण करतो आणि आम्ही त्याच मुखाने एकमेकांच्या विरुद्ध पण आम्ही बोलतो. जे देवाला शक्य नाही ते तुम्हाला आणि मला शक्य झालेलं आहे. हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे प्रियांनो, की आम्ही देवाचे लोक आहोत. प्रार्थनेचं जे सामर्थ्य आहे, एक यशस्वी आणि एक विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रार्थनेचं सामर्थ्य तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत आहे. परंतु का आज ते प्रार्थनेचं सामर्थ्य आमच्या जीवनातून आम्हाला दिसत नाही? कारण आम्ही त्याकडं पूर्णतः दुर्लक्ष करून टाकलेलं असतं. आम्ही प्रार्थना करत आहोत तोपर्यंत आम्ही खूप चांगले आहोत, परंतु प्रार्थना झाल्यानंतर जे जीवन आमचं असायला पाहिजे, जे प्रार्थनामय जीवन आम्ही जगायला पाहिजे, मग मी विचार करत असताना, मग मी बोलत असताना, मी प्रत्येक गोष्ट करत असतानाही प्रार्थनेचा आत्मा त्या ठिकाणी माझ्या जीवनातून काम करत राहिला पाहिजे. तरच प्रियांनो, तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये ते जे प्रार्थनेचं सामर्थ्य आहे ते आपल्याला अनुभवता येणार आहे. आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. प्रार्थना नाही त्या ठिकाणी काहीच नाही. प्रार्थना नाही त्या ठिकाणी यश नाही, त्या ठिकाणी विजय देखील त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून आज परमेश्वराचं वचन दुसरे इतिहास यामधून तुम्हाला आणि मला उत्तेजन देतं. जो आध्यात्मिक संदेश या पुस्तकामधून आहे तो म्हणजे विजयासाठी, यशस्वी होण्यासाठी प्रार्थनेचं सामर्थ्य आम्हाला या पुस्तकातून दिसतं. तोच तुमचा आणि माझा देखील अनुभव आहे. आणि म्हणून या दिवसांमध्ये आम्हाला जे देवबापाचं वचन उत्तेजन देतं, दोन प्रकारे प्रार्थनेचं सामर्थ्य काम करतं. एक तर परिस्थितीला तोंड देण्यासाठी, आजाराला तोंड देण्यासाठी, किंवा ते त्या ठिकाणाहून बदलून टाकण्यासाठी, काढून टाकण्यासाठी. दोनही ठिकाणी सामर्थ्य काम करत आहे आणि दोनही ठिकाणाहून देवाचं गौरव तुमच्या आणि माझ्या जीवनातून होणार आहे. आणि म्हणून आम्हाला केवळ ठरलेल्या वेळेमध्ये प्रार्थना करत आहोत नाही, तर प्रार्थना झाल्यानंतरही आम्ही प्रार्थनामय जीवन जगत आहोत असं तुम्हाला आणि मला बनायचं आहे. आज त्यासाठी देवबापाचं सहाय्य मागूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे देवबापाचं वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये खोलवर आपण रुजू देऊया. हा देवाचा आत्मा आमच्या सोबत या वचनांच्या द्वारे काय बोलत आहे. अबिया ज्यावेळेस दोन्ही बाजूंनी फसलेला होता, त्यांनी देवाचा धावा केला आणि देवाने त्यांना विजय दिला. जरी शत्रू दुप्पट संख्येने होता तरी विजय देणारा परमेश्वर आहे. असा त्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि कुशी लोक त्या ठिकाणी यहूदांपुढून पळून जातात. असा म्हणतो की मनुष्याला तुझ्यावरती वर चढ होऊ देऊ नका. देवाच्या लोकांनो, आज ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात, मग परिस्थिती प्रतिकूल कितीही असली, आजार असेल किंवा जे काही असेल, तुम्ही त्यामध्ये एकटे नाहीत. तुम्ही त्यामध्ये एकटे नाहीत. परमेश्वर त्या ठिकाणी तुमच्या सोबत उभा आहे. हे युद्ध तुमचं नाही, हे परमेश्वराचं आहे. कारण तुमची जबाबदारी परमेश्वराने घेतलेली आहे. तुम्ही आणि मी त्याचे आहोत.
रक्ताने विकत घेतलेले आहोत. त्याच्यासाठी फार महत्वाचे बहुमोल अशा प्रकारचे आम्ही आहोत. आणि म्हणून आज स्वतःला परमेश्वराच्या हातांमध्ये देऊया. प्रार्थना करणारेच नव्हे तर प्रार्थनेप्रमाणे जगणारे देखील कृतीतून प्रॅक्टिकली प्रार्थनामय जीवन जगणारे तुम्ही आणि मी असावेत. ही देवाची इच्छा आहे. ही देवाची इच्छा आहे. होय प्रभू, आज त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. प्रभू देव बापा, आज त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. प्रभू, आज त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. होय देव बापा, आमची क्षमा कर. कारण पुष्कळदा आम्ही प्रार्थनेकडं फार निष्काळजीपणाने पाहतो. आम्ही प्रार्थना करत नाही. आम्ही तुझं वचन वाचत नाही. देव बापा, जेव्हा आम्ही तुझं वचन वाचतो आणि प्रार्थना करतो ते देखील निष्काळजीपणाने. आम्ही प्रार्थना केल्या केल्या आमच्या मुखातून नको त्या गोष्टी आम्ही बोलू लागतो. प्रभू, आमची क्षमा कर. प्रभू, आमची ही दुर्बलता तू आमच्यापासून दूर कर. आणि परमेश्वर देव बापा, प्रार्थनेचं सामर्थ्य देव बापा सतत आणि सतत आम्हा प्रत्येकामधून त्या ठिकाणी प्रवाहित होत राहील आणि अनेक जण त्यामुळे आशीर्वादित होतील. हे कृपा तू पुरव, सहाय्य तू कर. प्रभू, तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. तर यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंददेव परात्पर हे गीत आपण गाऊया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावं. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.